मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये 5 इयर सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 5 इयर सीईटीची ॲप्लिकेशन डेट जी आहे ती एक्सटेंड होईल का, तसेच विद्यार्थी मित्रांनो आपली फॉर्मची एडिट फॅसिलिटी कधीपासून सुरू होईल या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तसेच या एडिट फॅसिलिटीमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी एडिट करता येतील या गोष्टी सुद्धा आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 40 दिवसाचा क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा इन्क्लुडेड असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 99% पर्यंत तुम्हाला मार्क्स असावे लागतात. तर त्यासाठीच मित्रांनो या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने आपल्याला फॉर्म भरण्यासाठी एक एक्सटेन्शन दिलं होतं. त्या एक्सटेन्शन नोटीसमध्ये सीईटी सेलने स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की हे एक्सटेन्शन तुम्हाला जे दिलं जात आहे ते 31 मार्च पर्यंत दिलं जात आहे. तर त्यानुसार आज 1 एप्रिल आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी कुठलीही नवीन नोटीस 5 इयर सीईटीच्या बाबतीत सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली नाहीये. तर थोडक्यात, जर सीईटीला ही डेट एक्सटेंड करायची असती तर तुम्हाला कालच एक नोटीस सीईटी सेलने दिली असती, किंवा आजही तुम्ही जर एक्सटेन्शन सीईटीला द्यायचं असेल तर ही नोटीस एक्सपेक्ट करू शकता. जर तुम्हाला एक्सटेन्शन दिलं गेलं तर मॅक्सिमम 4 ते 5 दिवसांचंच सीईटी सेल एक्सटेन्शन देऊ शकते. म्हणजे 5 तारखेपर्यंत मॅक्सिमम तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता असंही सीईटी सेल तुम्हाला सांगू शकते. परंतु जोपर्यंत सीईटी सेल अशी नोटीस अपलोड करणार नाही तोपर्यंत आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे सीईटी सेलच्या वेबसाईटवरती तुम्ही लक्ष ठेवा. जर असं एक्सटेन्शन आलं तर मे बी तुम्हाला अजून 4 ते 5 दिवस हा फॉर्म सबमिट करण्यासाठी, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना तुम्हाला अपार आयडीची गरज आहे, आधार कार्डची गरज आहे. आधार कार्ड तुमचं अपडेटेड असावं. तसेच तुमच्याकडे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असावेत, त्याच्यामधून तुम्हाला तुमचे मार्क्स तिथे द्यावे लागतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कॅटेगरीमधून येत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कास्ट व्हॅलिडिटी इथे मागितली जाते. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मागितलं जातं. तर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. इव्हन यातल्या काही गोष्टी नसतील तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यामुळे डॉक्युमेंट्स अपूर्ण आहेत म्हणून फॉर्म भरायचा नाही असं काही करू नका. जर आपल्याला एक्सटेन्शन मिळालं तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार करा. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस सीईटी सेल फॉर्म सबमिट करून घेते त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडनं फॉर्ममध्ये चुका होतात. अनावधानाने काही वेळेस नाव चुकतं, काही वेळेस डेट ऑफ बर्थ चुकते. तर अशा वेळेस सीईटी सेल आपल्याला फॉर्ममध्ये एडिट करण्याची फॅसिलिटी अवेलेबल करून देते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी एडिट फॅसिलिटी आहे ती साधारणतः 3 दिवसांची असते. जसं सध्या BBA BCA सीईटीला एडिट फॅसिलिटी सीईटी सेलने दिलेली आहे. तर या एडिट फॅसिलिटीमध्ये काही गोष्टी आपण एडिट करू शकतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो, तुमचं जर नाव चुकलं असेल तर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये तुमचं नाव एडिट करू शकता. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ फॉर्ममध्ये चुकली असेल तर तीही तुम्ही एडिट करू शकता. सोबतच तुमचा फोटोग्राफ तुम्ही चुकून दुसराच अपलोड केला असेल किंवा फोटोग्राफ हा क्लिअर नसेल तर तुम्ही परत फोटोग्राफ सुद्धा अपलोड करू शकता. तसेच सिग्नेचरच्या बाबतीत काही चूक झाली असेल तर सिग्नेचर इथे अपलोड करण्याची फॅसिलिटी सीईटी सेल तुम्हाला अवेलेबल करून देईल. आणि जेंडर जर तुमच्याकडनं चुकलं असेल तर जेंडर विषयी सुद्धा अपडेट करण्यासाठी सीईटी सेल इथे फॅसिलिटी अवेलेबल करून देते. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करू शकता. परंतु ही जी एडिट फॅसिलिटी आहे ती ऑब्व्हियसली तुमचे फॉर्म सबमिशन संपल्यानंतरच सीईटी सेल अवेलेबल करून देईल. आता 31 तारीख काल होती, आज 1 तारीख आहे. तर आता सीईटी सेलला पुढे फॉर्मचं एक्सटेन्शन द्यायचं नसेल तर सीईटी सेल आता तुम्हाला एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. त्यासाठी आपल्याला 1 ते 2 दिवस अजून वाट पाहावी लागेल. सीईटी सेल आज किंवा उद्या जर एक्सटेन्शन द्यायचं असेल तर एक्सटेन्शन देईल. जर एक्सटेन्शन नसेल द्यायचं तर एडिट फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून देईल. ज्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस एडिट करायचे असतात त्यावेळेस तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती गेल्यानंतर इथे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी विचारलं जाईल. आता या लॉग इन मध्ये तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID पासवर्ड टाकायचा आहे.
त्यानंतर लॉग इन वरती किंवा साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि ही प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सीईटी रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे. आता या सीईटी रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती गेल्यानंतर 5 इयर सीईटी जी आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो इथे एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्यानंतर दिसेल. आता इथे रजिस्ट्रेशन क्लोज्ड दाखवत आहे, म्हणजे सीईटी सेलने अजून तरी कुठलं एक्सटेन्शन दिलेलं नाहीये. पण ज्यावेळेस एडिट फॅसिलिटी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचा इथे फॉर्म दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही रेलेव्हंट एडिट्स जे आहेत ते करू शकता आणि हे एडिट्स केल्यानंतर तुम्हाला परत तो फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांची फीज पेड करायची राहिली आहे असे विद्यार्थी सुद्धा फीज पे करू शकता आणि सीईटीला ॲपियर होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आज किंवा उद्या आपण एक्सपेक्ट करूयात की सीईटी सेल एकतर एक्सटेन्शन देईल किंवा एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. त्यासाठी एकतर तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करत राहा किंवा मग ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबून ठेवा. जसं ही एडिट फॅसिलिटी किंवा एक्सटेन्शन येईल त्याविषयी तुम्हाला नक्कीच या चॅनलवरती मी व्हिडिओद्वारे माहिती देईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे सीईटीला आता फक्त 37 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. तर या कमी दिवसामध्ये सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी एकतर तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचा क्रॅश कोर्स जॉईन करू शकता किंवा मग ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.